राखी बांधताना हा साधा सोपा मंत्र नक्की म्हणा आणि चमत्कार बघा. राखी बांधताना तुम्हाला खूप मोठा मंत्र येत नसेल तर काळजी अजिबात करू नका. राखी बांधताना फक्त छोटासा आणि सोपा मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम रक्षाम कुरु सुखम समृद्धी देही. हा मंत्र म्हणताना भावासाठी एक इच्छा मनात ठेवायची आहे आणि श्रद्धेनं म्हणायचं आहे. पण हा मंत्र म्हणताना नेमकं काय करायचंय आणि मनोकामना व्यक्त करण्याची योग्य पद्धत कोणती, चला सविस्तर जाणून घेऊया. रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या मनगटावर राखी बांधली की झालं नाही. हा दिवस आहे प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करण्याचा. बहीण भावाला राखी बांधताना त्याच्या आयुष्यात सुख, आरोग्य, प्रगती आणि समृद्धी यावी अशी मनापासून इच्छा करते. पण अनेकांना संस्कृतमधले मोठे मंत्र म्हणणं अवघड होतं. म्हणूनच तुम्ही हा अगदी साधा सोपा मंत्र म्हणू शकता आणि छोटीशी प्रार्थना करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे मंत्र परत एकदा ऐका. ओम रक्षाम कुरु सुखम समृद्धीम देही. याचा अर्थ आहे, हे देवा, माझ्या भावाचे रक्षण कर आणि त्याला सुख समृद्धी प्रदान कर. आता हा मंत्र नेमका कधी म्हणायचा आहे तर राखी बांधण्यापूर्वी भावाला पाटावर बसवावं, कपाळावर कुंकू किंवा गंधाचा टिळा लावावा, अक्षता लावाव्या आणि औक्षण करावं. त्यानंतर राखी हातात घ्यावी. राखी बांधताना मन शांत ठेवावं आणि मनात भावासाठी चांगली भावना ठेवून 3 वेळा म्हणावं, ओम रक्षाम कुरु सुखम समृद्धीम देही. असं सलग दुसऱ्यांदा परत एकदा म्हणायचे, ओम रक्षाम कुरु सुखम समृद्धी देही. परत तिसऱ्यांदा म्हणायचे, ओम रक्षाम कुरु सुखम समृद्धी देही. त्यानंतर भावासाठी सुख समृद्धीची आणि आरोग्याची छान प्रार्थना करून राखी बांधावी. राखी बांधल्यानंतर मनात एक छोटासा संकल्प करावा, जसे माझ्या भावाला उत्तम आरोग्य लाभू दे, त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ देत, त्याला प्रत्येक कार्यात यश मिळो आणि आमचं भाऊ बहिणीचं नातं कायम प्रेमाने टिकून राहू. आता तुमच्या मनात जी इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता, ती तुम्ही आपल्या शब्दात देवासमोर सुद्धा व्यक्त करू शकता. पण लक्षात ठेवा, मंत्र म्हणजे जादू नाही. मंत्र हा श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. आता राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती, कोणते शुभमुहूर्त आहेत, या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच. किंवा आता अनेक जण राख्या बांधतात. यंदा क्रिस्टलच्या अनेक राख्या तुम्हाला पाहायला मिळतात. हे क्रिस्टल्स भावाच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येण्यास नक्कीच मदत करतात. पण तुम्ही कोणत्याही प्रकारची क्रिस्टल राखी भावाला बांधणार असाल तर तुम्ही त्याआधी अशा प्रकारे मनात प्रार्थना करून भावाच्या मनगटावर बांधू शकता. आपल्या मनात चांगली भावना ठेवून चांगले कर्म करत राहणं तितकंच महत्त्वाचं आहे, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे अनुभवायला मिळू शकतात. कारण राखीचा धागा छोटासा असतो, पण त्याच्यामध्ये दडलेली भावना खूप मोठी असते. बहिणीच्या मनात असतं माझा भाऊ सदैव सुखी राहावा आणि भावाच्या मनात असतं माझ्या बहिणीला आयुष्यात कधीही एकटं वाटू नये. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना केवळ विधी करू नका, तर त्या क्षणी मनापासून एकमेकांसाठी प्रार्थना करा. कारण नात्याला खरी ताकद मिळते ती प्रेम, विश्वास आणि साथ यामुळे. तर या रक्षाबंधनाला जर तुम्हाला मोठा मंत्र म्हणता येत नसेल तर हा अगदी सोपा साधा मंत्र नक्की म्हणू शकता. राखी बांधताना मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या भावंडांच्या नात्यासाठी एक सुंदर संकल्प करा. आता मंत्र म्हणताना जेव्हा तुम्ही ही राखी भावाच्या मनगटावर बांधता तेव्हा आणखी एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे राखी बांधताना तिला 3 गाठी पाडायच्या आहेत. राखीला 3 गाठी बांधण्याचा अर्थ म्हणजे नातं आणि आयुष्याचा त्रिवेणी संगम. राखींच्या 3 गाठींचे नाते भाऊ बहिणीच्या जीवनाशी थेट जोडलेले आहे. पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी. दुसरी गाठ बहिणीच्या स्वतःच्या सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी. तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यात आयुष्यभर गोडवा टिकून राहण्यासाठी. म्हणूनच 3 वेळा मंत्र म्हणत 3 गाठी पाडाव्यात. आता राखी बांधताना सामान्यतः आपण ती निसटू नये म्हणून 2 गाठी पाडतो, परंतु शास्त्रात आणि परंपरेत राखीला 3 गाठी मारणं अत्यंत शुभ सुद्धा मानलं जातं आणि ते महत्त्वाचंही मानलं गेलंय. आता आधी सांगितल्याप्रमाणे नाता आणि आयुष्याचा त्रिवेणी संगम तर आहेच, शिवाय आणखी एक तर्क आहे, तो म्हणजे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद.
सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय सांभाळणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना स्मरून या 3 गाठी बांधल्या जातात. जगाचा सांभाळ करणाऱ्या या 3 देवांनी भावाचे सर्व संकटांपासून रक्षण करावे आणि त्याच्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवावी, हा यामागील प्रमुख उद्देश असतो असंही सांगितलं जातं. मग तुमच्या भावासाठी तुम्ही कोणती इच्छा मनात ठेवणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.